निवडणुकीत पराभव झाला असला तरी प्रभागाच्या विकास कामांसाठी 1.5 कोटी एवढा निधी खेचून आणला असल्याचं माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी म्हटलं आहे. महापालिकेची निवडणूक होऊन 100 दिवस झाले असले तरी महापालिका क्षेत्रात 1 रुपयाचा विकास निधी आला नाही. मात्र निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागू नये वॉर्डमध्ये 1.5 कोटी एवढा निधी खेचून आणला असल्याचं माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी म्हटलं आहे. मागील 7 वर्षात कोट्यवधीची विकास कामे प्रभागात केली. मात्र काही जातीय समीकरणे आणि आर्थिक तडजोडीने काही जण निवडणुकीत आले. मात्र राजकीय साठेमारीत आणि श्रेयवादात निवडणुकीनंतर 100 दिवसात 1 रुपयाचाही निधी मिळाला नाही याचा विचार करून सुज्ञ जनतेनं हा विचार करावा. पहिल्यापेक्षा अवस्था खराब झाली आहे. पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या आदर्श शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. त्या खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. आम्ही आमदार सुरेश खाडे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपयांची विकास कामे खेचून आणली आहेत. विकास कामांच्या माध्यमातून कधीही स्पर्धा लावा असे आवाहन त्यांनी केलं आहे. पराभव झाला असला तरी लोकांच्या सुखदुःखात सदैव तत्पर राहू आणि प्रभागाचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत असे थोरात यांनी म्हटलं आहे. 15 जानेवारी 2026ला सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. काही जणांना यश आलं, काही जणांना अपयश आलं. त्यातलेच आम्ही एक की गेली 7 वर्ष जो 53 कोटीचा विकास करून पण लोकांनी त्या भागात बऱ्याच गोष्टी झाल्या. जातींची समीकरणं झाली, पैसे वाटप झाले, शपथा झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. पण यांना आम्ही खचून न जाता ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यांच्या मागणीनुसार महापालिकेला आज निकाल लागून 100 दिवस झाले. बरोबर 100 दिवसात निवडून आलेल्या लोकांनी किती पैसे आणले? प्रभाग 20मध्ये असू द्या किंवा मिरजेत असू द्या किंवा कुपवाडमध्ये असू द्या किंवा सांगलीत असू द्या, निवडून आलेल्या लोकांनी किती पैसा प्रभागात आणला हा एक प्रश्न आहे, सगळ्या नागरिकांना पडलेला आहे. उलट पहिल्यापेक्षाही व्यवस्था खराब झालेली आहे. आमच्या प्रभागमध्ये 20मध्ये तर पाण्याची व्यवस्था पहिल्यापेक्षा खराब झालेली आहे, स्वच्छतेची खराब झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की निवडणुकीला पडून मला 100 दिवस झाले. मी वार्डात माझ्या 2.25 करोड रुपये आणि 30 लाख म्हणजे जवळजवळ 1.5 करोड रुपये मान्य खाडेसाहेब असतील, मान्य चंद्रकांत दादा असतील यांच्या माध्यमातून 1.5 करोड रुपये माझ्या प्रभागात आणलेले. विकास कामं 2-3 दिवसात सुरू होतील. मात्र विरोधकांनी काय केलं? नगरपालिकेच्या चांगल्या शाळा चालणाऱ्या बंद पाडायच्या, स्वतःच्या प्रायव्हेट शाळेत त्या मुलांना कसं ओढता येईल, मुख्याध्यापकांवर दबाव आणून शाळांचा डाटा कसा घेता येईल, पालकांचे नंबर कसे घेता येतील, तिथं आपले शिक्षक कसे पाठवता येतील, हेच फक्त चालू आहे. चांगल्या ज्या इमारती आहेत त्याच्यावर कब्जा कसा करता येईल. तर निवडून आलेल्या लोकांना मला आव्हान आहे, तुम्ही निवडून आलाय, आम्ही पडलो आहे. मात्र खाडेसाहेब असतील, गाडगे साहेब असतील, महापौर साहेब असतील, मान्य चंद्रकांत दादा असतील आमचे पालकमंत्री, यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला सुविधा द्यायला कुठेही कमी पडणार नाही. तुमच्यातून आमच्यात जर स्पर्धा लावायची असेल तर कधी पण लावा. तुमच्याकडे आमदार आहेत, निवडून आलेले नगरसेवक आहेत. तर मला 100% खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला लोकांच्या सुखदुःखात मतं पडू द्या नाही पडू द्या, लोकांच्या सुखदुःखात भारतीय जनता पार्टी बरोबर राहणार आहे. त्याच्या आधी पण राहिल्या आणि दुसऱ्या कोणत्याही पक्षापेक्षा त्या प्रभागात जास्त निधी आणल्याशिवाय लोकांना रिलीफ दिल्याशिवाय राहणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.